आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराडच्या कृष्णा पुलावर आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढू लागल्याने या पुलावर संरक्षक जाळी बसण्याची मागणी झाल्यानंतर रस्ते प्रशासनाने जाळी बसवण्यास प्रारंभ केला आहे। मात्र आज एका घटनेने हा कृष्णा पूल पुन्हा एकदा चर्चेला आला आहे। आज 23 फेब्रुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास या पुलावर असणाऱ्या पाण्याच्या पाईपवर चढून एक तरुणी सुमारे अर्धा तास एकाच जागेवर उभी होती। पुलावरून जाणारे अनेक जण या तरुणीकडे पाहत होते। अनेक जण तिला खाली उतरण्याचे इशारे करत होते, तर काही तरुण विचार काय आहे अशा कमेंटही करत निघून जात होते। मात्र या सर्वांकडे ही तरुणी केवळ हसतच प्रतिक्रिया देत होती। अनेक जण तिच्या बाजूला थांबून नदीपात्रात कचरा टाकत होते, मात्र ती जागेवरून न हलता एकाच ठिकाणी स्थिर उभी होती। थोड्या वेळाने अचानक 8-10 दुचाकी त्या ठिकाणी एकाच वेळेस थांबल्या व तिला सर्वजण हटकू लागले। काही नाही असे म्हणत ती तशीच उभी होती। मात्र त्यानंतर एका वयस्कर दुचाकी चालकाने तिला जबरदस्तीने गाडीवर बसवून कराडच्या दिशेने घेऊन गेले। एकंदरीत या पुलावर जाळी बसवल्यानंतर आत्महत्या थांबतील अशी अपेक्षा करूयात।